मागच्याच आठवड्यामध्ये याच मैदानावरती आई गावदेवी चषक वाघिवली या स्पर्धेमध्ये आपलं नाव कोरलेलं आहे गावदेवी कोलिवली संघाने। सामना क्रमांक 2 असेल जय हनुमान धामणगाव आणि जय बजरंग पुंडास या दोन संघादरम्यान। लाईव्हच्या माध्यमातून जोडल्या गेल्या सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती असेल सर्व संघांना की वेळेमध्ये आपण हजर राहा, दिलेल्या वेळेत आपण हजर राहा, कारण की आज मात्र वेळ खूप कमी आहे याची नोंद घ्या। सामना 4 षटकांचा आहे, याचा अर्थ पॉवर प्लेचं पहिलं षटक हे निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर जय हनुमान खोणी संघ जय हनुमान घोडगाव चषक या स्पर्धेचा विजेता संघ राहिला होता। असे तुल्यबळ संघ ज्या संघांकडे क्षमता आहे शेवटपर्यंत लढत देण्याची ते दोन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना त्यांना आपण पाहतोय। गेम ऑन पंचांचा इशारा येतोय, पंच गणेश वडील सरांचा। इट विल बी द गेम ऑन। सामन्याला सुरुवात होईल। त्याचप्रमाणे बेस्ट बॉलर बॅटर आणि मॅन ऑफ द सिरीज करता मॅन ऑफ द मॅच करता राजाराम कृष्ण चव्हाण समाजसेवक कोयना प्रतिष्ठान उपाध्यक्ष यांच्या वतीने आपण पाहतोय या आपल्या ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीज करता शंकर नारायण निवळे महाराष्ट्र पोलीस यांच्या वतीने सायकल देण्यात आली। गोलंदाज तयार। पहिला चेंडू यावेळेस मात्र नशिबाची साथ आणि इथून मात्र जर आपण पाहिला तर चेंडू रिकॉशियस होताना पाहायला मिळाला। यष्टीरक्षक आधीच जर आपण पाहिलं तर थोडासा मागे असता तर धोका झाला असता, पण जर तर किंतु परंतु या शब्दांना क्रिकेटमध्ये थारा नाहीये आणि अगदीच महत्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर एक सावध सुरुवात सावध पवित्रा ज्या पद्धतीने घेतला गेलाय आणि तिथूनच इथून मात्र एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। यावेळेस मात्र गुड पीस ऑफ बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी, फसवा चेंडू, निर्धाव चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज आतिश बॉलिंग मार्क वरती आहे आणि अगदी सहज सोप्या रीतीने इथून मात्र जर आपण विचार केला तर वैभव याला मात्र यक्ष प्रश्न पडलाय। आता मात्र म्हणावं लागेल की गोलंदाज आतिश याच्या गोलंदाजीचा सामना करावा तरी कसा, कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी होताना आपण पाहतोय पहिल्या 2 चेंडूचा खेळ जरी समाप्त झालाय तरी सुद्धा वैभव हा मात्र सुरुवात ज्या पद्धतीने करतो ती सुरुवात मात्र अपेक्षितरित्या झालेली नाहीये। यावेळेस मात्र फटका हवेत आहे, चेंडू हवेत आहे, पण उत्साहपूर्ण गोष्ट मात्र पाहायला मिळाली नाही। यावेळेस मात्र जर पाहिला तर चेंडू फेक करताना थोडीशी चूक झाली, प्रोटेक्शन चांगल्या रीतीने दिलं गेलं, पण एकच धाव मिळाली। धोका पुन्हा एकदा होता वैभव करता धावचीच्या स्वरूपामध्ये, पण मात्र चित्त्याची चपळाई ही पुन्हा एकदा त्याच्या माध्यमातून आपण पाहिली आणि आपल्या क्रीज मध्ये आपल्या घरामध्ये सुरक्षितरित्या पोहोचताना धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 1 या अंकावरती आपण पाहतोय। गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती, गोलंदाज प्रशांत बॅटिंग स्टॅन्सवरती आपल्याला पाहायला मिळेल। यावेळेस मात्र अक्षरशः खोदून काढले चेंडूला आणि यावेळेस मात्र जर पाहिलं तर दुसरी धाव घेण्याकरता वैभव याने उत्साह दाखवला होता, रुची दाखवली होती, पण मात्र प्रशांतने सांगितलं की पहिलं षटक आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर धोका पत्करणं हे आपल्या संघासाठी मात्र हानिकारक ठरेल। त्याकरता वैभव याला पुन्हा एकदा बॅटिंग स्टॅन्सवरती आणलं गेलंय आणि अगदीच नेहमीच वैभव बद्दल मी म्हणतो लगा तो 6, तर बघूया षटकार पाहायला मिळेल का। यावेळेस मात्र बॅकलिपचा चांगला वापर, निघून चाललाय चेंडू सीमा पार, एक देखणा चौकार, सुरेख चौकार लॉंग ऑन क्षेत्रामध्ये।
पुन्हा एकदा आपण सामन्याकडे चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. फलकावरती 6 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. गोलंदाज आतिश. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरदार तडाखा आणि अगदी ज्या पद्धतीने बॅट फिरवली जाते तर अगदीच जर आपण पाहिलं तर रॉकेट वेग काहीसा पाहायला मिळतोय आणि चेंडू ट्रॅव्हल झाला होता. आपण पाहिलं तर लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एकच धाव, एक पेक्षा अधिक एक मात्र नाही. आणि वैभव पुन्हा एकदा आपल्याला बॅटिंग स्थानवरती पाहायला मिळेल, स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. तत्पूर्वी धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती 7 या अंकावर. एक चांगली सुरुवात अपेक्षित होती. अगदीच जर आपण पाहिलं तर पहिले 2 चेंडू निर्धाव आले, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर एकेरी धावेने धावफलक हलतं ठेवलं आणि त्याच्यानंतर मात्र महत्वाची गोष्ट पाहिली, एक चौकार आला आणि त्याच्यानंतर असं वाटत होतं की धावसंख्या 10 पेक्षा अधिक जरूर पाहायला मिळेल, पण मात्र असं काही घडलं नाही. कारण की 2 बलाढ्य संघांची लढत मैदानाच्या आतमध्ये आहे आणि दोन्ही संघ जर पाहिले तर ज्या पद्धतीने फाईट देत आहेत, शेवटच्या क्षणापर्यंत सामना निश्चितच रोमांचकारी पद्धतीने आपल्याला जरूर पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी आपण पाहतोय ज्या गोलंदाजावरती देण्यात आलेली आहे, तो गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. राज राईट आर्मवरती विकेटचा मारा. यावेळेस मात्र नशिबाची साथ आणि पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये एका धावे करता. आज मात्र एक गोष्ट मात्र प्रामुख्याने म्हणावी लागते की वैभवला धावांसाठी मात्र संघर्ष करावा लागतोय. कारण की नेहमीच एक गोष्ट जिकरीने पाहायला मिळते की वैभवच्या बॅटमध्ये नेहमीच धावांचा फ्लो जो आहे तो वाढता पाहायला मिळतो, पण आज मात्र कोणी संघ सुद्धा त्याच ताकदीने गोलंदाजी करतोय यात तीळ मात्र शंका नाही. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र प्रशांतीचा जर आपण विचार केला तर बॅट आणि बॉलचा योग्य संगम नाहीये. पंच गणेश पाटील इशारा करतायत इट्स बॅटला स्पर्श करून एक धाव मिळते. कारण की अगदीच जर आपण पाहिलं तर बॅटच्या वरच्या पट्ट्याला काहीसा चेंडू हलकासा स्पर्श करून गेला होता, त्या कारणास्तव ही एक धाव जोडली जाईल. एकंदर धावफलक जाऊन पोहोचलंय. एक षटकाच्या अखेरनंतर दुसऱ्या षटकातील 2 चेंडूच्या अखेरनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती 9 धावा. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे अजूनही एकही गाडी बाद झालेला नाही. यावेळेस मात्र देखना चिकना स्ट्रोक निघून चालला चेंडू स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. कॉपी बुक स्टाईलचा फटका, पण चेंडू निश्चितच रिकॉशियस झाला होता आणि गती कमी झाली होती, त्या कारणास्तव 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 11 या अंकावर. गोलंदाज राज याचा जर आपण विचार केला तर अनुभव खूप मोठा आहे आणि त्याच अनुभव सिद्धतेने मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवतोय आणि प्रामुख्याने त्याच्या समोर सुद्धा एक अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, तो आहे फलंदाज मिस्टर वैभव. यावेळेस मात्र काहीशी छेडखानी करण्याचा प्रयत्न आणि अगदीच जर आपण पाहिलं तर चेंडू निघून गेलाय वाईड करता. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि तत्पूर्वी अवांतर धाव जोडली जाते. 12 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचेल. यावेळेस मात्र फटका बसलाय, उंची जास्ती लांबी कमी, प्रमोद चेंडू खाली आणि इथून मात्र सेफ हँड. बडी मछली जाल में फंसती हुई वैभव बॅक टू द डगआउट.
गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र बाउन्स पद्धतीने चेंडूची हाताळणी आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 1 फॉर दी ओव्हर चा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि अगदीच सेफ हँड. पुन्हा एकदा विकेटचं पतन. फलंदाज बाद. प्रशांत बॅक टू दी डगआउट. फलंदाज बाद होतोय तो राहुल. डगआउटच्या आश्रयाला जावं लागतंय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये एकंदर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. आता मात्र फलंदाजी करण्याकरता खेळपट्टीवरती व्यावसायिक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल कुमार. आणि अगदीच कुमार याला मात्र काय संदेश दिलाय, तू मार पाहायला मिळेल का. दरम्यान त्यांचं मुरली जाधव यांचं आगमन होते. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे आमदार चषक 2024 मध्ये. वळूया आपण सामन्याकडे. 10:07 झालेली आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होतंय गोलंदाज दर्शन याच्या माध्यमातून. गोलंदाज प्रशांत खेळपट्टीवरती आहे. यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिला गेलाय. आणि अगदीच एक गोष्ट नेहमीच प्रामुख्याने उल्लेख केला जातो की मेहनत न करता काही गोष्टी साध्य होत असतील तर मेहनत का करावी. अवांतर स्वरूपाची एक धावसंख्या 13 या अंकावरती जाऊन पोहोचलंय. यावेळेस मात्र बॅक टू बॅक जर आपण पाहिलं तर लेग बाईचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती. 14 या अंकावरती आपण पाहतोय. कुमार तू मार पाहायला मिळेल का, कारण की अगदीच संघ मात्र थोडासा अडचणीत आलाय गावदेवी कोलिवली संघ. कारण की 14 धावसंख्या आपण पाहतोय. प्रामुख्याने 3रं षटकाच्या खेळाला इथून मात्र प्रारंभ झालाय. आणि अगदीच दोन्ही संघांचा जर मागील आठवड्यामध्ये जर विचार केला तर एक विजेतेपद दोन्ही संघांनी पटकावलंय. याचाच अर्थ असणारा आत्मविश्वास आणि तुमच्याकडे असलेला खेळ याचा स्तर निश्चितच उंचावला असेल. वाईटच्या स्वरूपामध्ये चौकार जोडला जाईल आणि नशिबाची साथ पुन्हा एकदा पाहायला मिळते गावदेवी कोलिवली संघाकडे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शॉर्ट ऑन बॉलचा फटका निघून चालला चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव, एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. बॅकअप आहे, प्रोटेक्शन आहे. एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती. 19 या अंकावरती आपण पाहतोय. अगदीच ज्यांच्या नावाने मधुर संगीत मधुर धून आपल्याला ऐकायला मिळाली असे किंग मेकर व्यक्तिमत्व भरतदादा माळी. आणि अगदीच नेहमीच जर आपण पाहिलं तर क्रिकेट करता त्यांनी जरूर प्रामुख्याने प्राधान्य दिलंय. पण महत्वाची गोष्ट म्हणजे या व्यक्तिमत्वाबद्दल बोलावं तरी थोडं आहे. कारण की नेहमीच आपल्या सहकाऱ्यांना पुढे नेण्याचं काम भरतदादा माळी यांनी नेहमीच केलेलं आहे. म्हणूनच किंग मेकर हे नाव नुसतं दिलं जात नाही. आपले सहकारी जेव्हा मोठे होतात तेव्हा मात्र सहकारी जेव्हा आपल्याला उचलून धरतात तेव्हाच एक व्यक्तिमत्वाची ख्याती ही नेहमीच वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. विकेटचं पतन झेलचितच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. धावसंख्या 19 या अंकावरती 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत गावदेवी कोलिवली संघाचे.
धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 19 या अंकावरती. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 4. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फलंदाज संघाचा संघनायक अनंत धापशी फलंदाजी करता आलाय आणि आता मात्र जबाबदारीने खेळ होणं हे तितकंच महत्वाचं असेल. गोलंदाज दर्शन याच्याकडे व्हेरिएशन आहे आणि त्या व्हेरिएशनचा पुरेपूर इथून मात्र वापर करतोय. एकेरी दुहेरी धावांपेक्षा मात्र अधिक काही मिळालेलं नाहीये गावदेवी कोलिवली संघाला. चौकार जरूर आलाय 3ऱ्या षटकामध्ये आणि महत्वाची गोष्ट जर आपण पाहिली प्रामुख्याने पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं एक चौकार सुद्धा आलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती जर आपण पाहिली तर 20 या अंकावरती. 2 चौकार वगळता मोठा फटका अजूनही पाहायला मिळालेला नाहीये. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न ढोंडो रे साजना काहीशी परिस्थिती आपण पाहतोय. तत्पूर्वी 1 धाव जोडली जाते आणि एका धावेच्या मदतीनं 3 षटकाची अखेर आणि धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती आपण पाहतोय 21 या अंकावर. सामन्याला सुरुवात होते. षटक क्रमांक 4 मार्गस्थ केलं जाईल. विनंती असेल जय हनुमान धामणगाव आणि जय बजरंग पुंडास दोन्ही टीमचे कॅप्टन, जय महाराष्ट्र धामणगाव आणि जय बजरंग पुंडास दोन्ही टीमचे कॅप्टन, विनंती असेल नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण आसनस्थ व्हा विना विलंब. दरम्यान जय हनुमान कोणी संघ करता शुभेच्छा आलेल्या आहेत. आपण पाहतोय पंकज सुतार, शुभम शिंगे यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. ऑल इज वेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एक भन्नाट वेग पाहायला मिळतोय. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आणलं गेलंय दीप याला. निर्धाव चेंडूची हाताळणी त्याने सुरेखरित्या केले. जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज राईट आर्म वरती विकेटचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. सक्षम विनंती आहे मुख्य मंचावरती यायचं आपण विना विलंब. गुड पीस ऑफ बॉलिंग, गुड पीस ऑफ बॉलिंग. कुमार तू मार मात्र काहीच पाहायला मिळत नाही कारण की अखेरचं षटक मार्गस्थ आहे. स्लॉग ओव्हर हाणामारीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि धावा आहेत फलकावरती फक्त आणि फक्त 21 धावा. व्हाईट बॅक टोटल जर निश्चितच पाहायची असेल तर 30 ते 35 धावा निश्चितच जमवणं बंधनकारक असेल. पण सकाळचं सत्र आहे आणि या सकाळच्या सत्राचा पुरेपूर वापर इथून मात्र केला. यावेळेस मात्र जर आपण पाहिला तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. धोका पत्करला कुमार याने आणि अगदीच बॅक टू दी डगआउट जावं लागतंय कुमार याला. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता फलंदाज कुमार याचा आणि अगदीच फटका जरूर फसला कारण की योग्य अंतर गाठता आलं नाही आणि त्या कारणास्तव अगदीच सहज सोपा झेल समाप्त केला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती आपण पाहतोय एकंदर 21 या अंकावर. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. निघून चालला चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्न सहजरित्या यशस्वी होताना आपण पाहतोय आणि अगदीच धावा जमवण्याकरता मात्र अनंत धापशी संघर्षाने प्रयत्न करतोय. पण त्या प्रयत्नांना कशा रीतीने यश मिळेल हे येणाऱ्या 2 चेंडूवरती किती धावसंख्येचं आव्हान उभं केलं जाईल याकडे निश्चितच लक्ष दिलं जाईल. इथून मात्र आपले दोन्ही हात मजबूतीने सामर्थ्याने एक चांगल्या प्राबल्याने
खेळ केलेला आहे जर्मन कोणी संघाने असंच म्हणावं लागेल, कारण की मोठ्या फटक्यांकरता जाऊन दिलेलं नाही. लाईन ऑफ अटॅक अतिशय सुरेख ठेवलाय. निर्धाव चेंडूची हाताळणी आपण पाहतोय. हाणामारीच्या खेळामध्ये, हाणामारीच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 निर्धाव चेंडू हाताळले गेलेले आहेत 5 पैकी. एक अखेरचा चेंडू इथून मात्र मार्गस्थ केला जाईल. गोलंदाज दीप याच्या माध्यमातून 15 ते 20 बॉलांचा रनअप. यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी. अगदीच अनंत धापशी थोडासा निराश निश्चित असेल आपल्या सहकार्यावरती, कारण की तब्बल सुरुवातीचे 2 चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर दुहेरी धाव आणि उर्वरित 2 चेंडू निर्धाव, असं हे अखेरचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. आणि अगदीच लो स्कोरिंग मॅच आहे. धावसंख्या फलकावरती आपण पाहिली 23 धावा. जिंकण्याकरता 24 धावांचं लक्ष्य आहे. हे लक्ष्य निश्चितच कशा रीतीने पार होईल आणि कशा रीतीने कश्मकष्ट पाहायला मिळेल हे दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. दरम्यान आगमन होताना आपण पाहतोय संपतजी चव्हाण, ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व आपण पाहतोय. कोयना पुनर्वसात मराठा महासंघ सन्मान्य सल्लागार, रायगड, ठाणे आणि पालघर समाविष्ट जिल्हे आपण पाहतोय. तर नाणेफेकीकडे आपण वळणार आहोत. जय महाराष्ट्र आणि जय बजरंग पुंडास दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित व्हायचं आहे विना विलंब. आणि नियमानुसार जर आपण पाहिलं तर दुसऱ्या इनिंगचा जर पहिला चेंडू खेळपट्टीवरती हाताळला गेला तर मात्र समोरच्या संघाला, इथून मात्र जर आपण पाहिलं तर नाणेफेक जो संघ उपस्थित असेल त्या संघाला नाणेफेकीचा कौल दिला जाईल. जय महाराष्ट्र धामणगाव आहेत आणि बजरंग पुंडाचे कॅप्टन सुद्धा उपस्थित होत आहेत. हॅलो, तर दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत. नाणेफेक केली जाते. धामणगाव आणि जय बजरंग पुंडास. छापा असा कॉल आहे. नाणेफेक जिंकले पुंडास संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सकाळचं सत्र प्रामुख्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर कोणते असे गोलंदाज आहेत की ज्यांच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षा आहे? मुकुल आहे. मागच्या स्पर्धेमध्ये, मागच्या आठवड्यामध्ये जर पाहिलं तर कोलिवली आणि तुमची जी लढत झाली होती, चांगली लढत पाहायला मिळाली. कोलिवली संघ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. या मॅच मध्ये प्रामुख्याने प्रेक्षकांना काय पाहायला मिळेल? चांगली फाईट बघायला मिळेल. शुभेच्छा असतील. जास्त वेळ घेणार. नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं जय बजरंग पुंडास संघाने. थँक्यू सो मच. हॅलो,
दुसऱ्या इनिंगच्या खेळाला इथून मात्र सुरुवात झालेली आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. क्लीन बोल्ड, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. प्रमोद याला परतवलं गेलंय. अगदीच जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती नाट्यमय घटना जी घडली तर अगदीच नेहमीच म्हटलं जातं की त्या खेळाडूने कदाचित लहानपणी कंचे जे गोटी नेम जो अचूक नव्हता तर त्या गोट्या निश्चितच कमी खेळल्या असाव्यात. गमतीशीर गोष्ट असू द्या, हरकत नाही. चुका होत राहतात, चुकामधून शिकणं हे खूप महत्वाचं आहे. धावसंख्या 1 धाव फलकावरती लागले. गोलंदाज वैभव बॉलिंग ट्रॅक वरती. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर ज्या भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय, पुन्हा एकदा चूक क्षेत्ररक्षणामध्ये, कारण की एक चेंडू हाताळण्याकरता तब्बल 3 क्षेत्ररक्षक झेपावले होते, पण अनंत यांनी चांगल्या रीतीने प्रोटेक्शन दिलंय आणि अगदीच 2 धावा मिळाल्यात. एक चांगल्या वेगवान रीतीने इथून मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 3 या अंकावरती. कोणी संघाला माहिती आहे ज्या संघाने आतापर्यंत या क्रिकेट सीझन मध्ये दबदबा कायम ठेवलेला आहे त्या संघाविरुद्ध आपल्याला लढत द्यायची आहे, तर आपली गेम प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये कशी असावी. यावेळेस मात्र सुरेख कव्हर ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे आणि दोन्ही फलंदाजांनी संधीचं सोनं केलं. 1 धाव मिळते. चेंडू 30 सर्कल मध्ये जरूर होता, पण अगदीच जर आपण पाहिलं ज्या स्ट्रॅटेजीनुसार खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय त्या जमावाने इथून मात्र एक सुरेख क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळते. चेंडू जर अगदीच वेगाने ट्रॅव्हल झाला असता तर निश्चितच सीमा पार गेला असता, यात तीळ मात्र शंका नाही. पण अगदीच धावांचा बचाव केलाय तो. एकंदर 3-4 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे आणि निघून चाललाय चेंडू प्रेक्षकांच्या भेटी करता. सीमा पार, झन्नाटेदार, असरदार षटकार. इथून मात्र जर आपण पाहिलं षटकाराच्या मदतीने धावफलक 10 या अंकावरती जाऊन पोहोचलंय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका इथून मात्र पाहायला मिळाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वेग आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर चुकीला माफी नाही. जिथे मात्र जर आपण पाहिलं तर 1 धाव जोडली गेली असते तिथून मात्र चूक झाली. खराब क्षेत्ररक्षण, सुमार दर्जाची कामगिरी आणि चौकाराचा फायदा इथून मात्र मिळतोय जर्मन खोनी या संघाला. चौकाराच्या मदतीने 14 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. सो मच. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. फलंदाज कुणाल 11 धावांवरती खेळतोय. 3 चेंडूंचा त्याने सामना केलाय आणि त्याचप्रमाणे सुशांत याचा जर विचार केला तर 3 धावांवरती खेळताना 14 ही धावसंख्या जरूर फलकावरती आपण पाहतोय. आणि प्रामुख्याने एक गोष्टी जर आपण उल्लेख केला तर आता मात्र 18 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि दोन्ही संघांकडे शेवटच्या क्षणापर्यंत लढत देण्याची क्षमता आहे. रोशन जाधव यांचं आगमन होत आहे. बंद बंद पावलांनी मैदानाला फेरफटका मारत मुख्य मंचाकडे रवाना होत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलंय आणि 1च धाव जरूर मिळेल. वैभव याचं षटक निश्चितच मागणं ठरलं, कारण की तब्बल 14 धावा खर्च केल्या होत्या या षटकामध्ये. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणाची जी कामगिरी प्रामुख्याने महत्वाची होती ती कामगिरी मात्र पाहायला मिळाली नाही. आणि अगदीच त्याचा बेनिफिट ऑफ डाऊट जर आपण विचार केला तर चांगली धावसंख्या ही पहिल्या षटकाच्या अखेरनंतर पाहायला मिळते. फ्लिक ऑफ द रिस्ट, पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय चेंडूला. निघून चालला चेंडू
बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 16 या अंकावरती. एकेरी धावांनी धावफलक हलता ठेवलाय. जेव्हा नाणेफेक झाली होती तेव्हा मात्र नाट्यमय घटना आपल्याला पाहायला मिळाली. भावेश आणि भावेश या दोन्ही व्यक्तींचा संवाद मोबाईलवरती सुरू होता. तत्पूर्वी चेंडू हवेत आहे आणि सेफ हँड ट्रॅव्हल होईल आणि सहज सोपा झेल समाप्त केला जातोय. तो मात्र वैभव याच्या हातामध्ये. विकेटचं पतन, फलंदाज बाद. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. अगदीच सुरुवातीला जर आपण विचार केला तर जेव्हा नाणेफेक झाली होती तेव्हा मात्र संघाच्या संघनायकाने सांगितलं होतं की जरी आमचा एक खेळाडू नसेल तरी सुद्धा एक चांगली फाईट बॅक देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि तीच फाईट बॅक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिली. आणि अगदीच आता मात्र समीकरण जर पाहिलं तर 16 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलं. एकंदर 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज हितेश बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. हितेश उर्फ पोलाड, उंच पुरा असा हा गोलंदाज आणि अगदीच बॅकअप मिळवून देतोय संघाकरता. आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर धावफलक 16 या अंकावरती स्थिरावलंय. एक जमेची बाजू इथून मात्र पाहायला मिळते. जिंकण्याकरता अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अखेर 2 क्षेत्ररक्षक झेपावत आहेत. त्यापूर्वीच पोलाड जर आपण पाहिलं तर फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती स्थिरावले 16 या अंकावरती. 13 चेंडू आणि 8 धावांची गरज. यावेळेस मात्र फोर्स केलंय आणि निघून चाललाय चेंडू. सुरेख चौकार, देखणा चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपण पाहतोय 20 धावा, 20 रन्स ऑन द बोर्ड. 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता आहे. वाचवण्याकरता आता मात्र फक्त कोलिवली संघाकडे चेंडू आहेत. पण ते निर्धाव चेंडू हाताळणं हे तितकंच महत्वाचं असेल. पण समोरचा जो संघ जर आपण विचार केला तर कुणाल ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, अगदीच जर आपण पाहिलं तर एक चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव जोडली जाईल. अनंत धापशी बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. 1 धाव जोडली जाते. 11 चेंडू आणि जिंकण्याकरता 3 धावांची आवश्यकता आहे. चमत्कार रोज रोज घडत नाही. चमत्कार घडवण्याकरता सुद्धा नशिबाची साथ ही असावीच लागते. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा येईल. धावा जोडल्या जातील त्या एकंदर 2. धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 23 या अंकावरती. 23 रन्स ऑन द बोर्ड. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचलेली आहे. आणि आता मात्र जर आपण विचार केला तर एका धावेपासून दूर आहे. पण ही 1 धाव नाही तर हा विजयाचा षटकार ठोकला गेलाय. तो फलंदाज कुणाल याच्या बॅटमधनं.